नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, गव्हामध्ये मागच्या 4-5 वर्षामध्ये खोडअळीने खूप मोठं नुकसान होत आहे, पोंगेमर होत आहे आणि त्यामुळे गहू मोठ्या प्रमाणात मरतोय। त्यानंतर आपण फवारण्या करतो, मात्र फवारणीमध्ये पाहिजे तसे आपल्याला परिणाम मिळत नाही व खर्च सुद्धा वाढतो। त्यामुळे पोंगेमर आणि गव्हातील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी आपण बीज प्रक्रियेमध्ये रिहांश 5 मिली प्रति किलो हे अवश्य वापरावं। सोबतच गव्हाची उंच किंवा जास्त वाढ झाली तर गहू पडतो, लोळतो आणि उत्पादनामध्ये घट येते। त्यामुळे फुटवे वाढावेत, फुटव्याची संख्या वाढावी आणि गव्हाची नियंत्रित वाढ व्हावी, मध्यम वाढच राहावी, त्यासाठी रिहांश सोबत लिहोसिन 3 मिली प्रति किलो असं जर आपण वापरलं तर फुटव्यांची संख्या वाढून वाढ सुद्धा मर्यादित राहते। त्यामुळे गहू पेरण्यापूर्वी बीज प्रक्रियेमध्ये 5 मिली रिहांश आणि 3 मिली लिहोसिन प्रति किलो बियाण्याला आपण नक्की लावा। त्यामुळं खोडअळी, पोंगेमर आणि सुरुवातीचा खोडअळी पोंगेमर त्यासोबतच आपला गहू मध्यमच वाढ होईल आणि फुटवे जास्त येईल आणि उत्पादनामध्ये आपल्याला निश्चित फायदा होईल। त्यामुळे बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे। 5 मिली रिहांश आणि 3 मिली लिहोसिन प्रति किलो गव्हाला पेरणीपूर्वी अवश्य लावा। धन्यवाद।